काय बोलतोय। आम्ही अशा प्रकारचा जो दरवाजा बसवतो आणि इथे ड्रिलिंग करतो तर दगड फुटतो। ग्रॅनाइटचा दगड थोडासा जरी रिकामा राहिला तर तो दगड तुटतो। तर हा मिस्त्री सांगत आहे की आमच्याकडे अशा अनेक ठिकाणी तक्रारी येतात, तर आम्ही काय करतो, तिथे मग एरोडाईटने तो दगड पुन्हा चिकटवतो। आणि घर मालक तो दगड पाहिल्यानंतर असे बोलतो की तुम्ही जाणून बुजून ही फ्रेम तोडली आहे, तुम्ही यात ड्रिलिंग व्यवस्थित केले नाही, तुम्ही जास्त व्हायब्रेट केले आहे, ज्यामुळे हा दगड तुटला आहे। तर आता हा मिस्त्री म्हणत आहे की तुम्ही जेव्हाही अशा प्रकारची पट्टी चिकटवता 4 इंचाची आतल्या बाजूची जिथे दरवाजा लागतो, तर त्याला चांगले केमिकल लावून त्यानंतर चिकटवा, ज्यामुळे आम्ही इथे ड्रिलिंग करतो तेव्हा दगड तुटत नाही। तर आता तुमच्यासमोर मित्रांनो इथे ड्रिलिंग केले आहे, दगड कुठेही अजिबात तुटलेला नाही। आम्ही इथे जेवढेही फ्रेम बनवले आहेत त्यापैकी एकही ड्रिलिंग करताना तुटलेला नाही। आणि काही ठिकाणी यांचीही चूक होते। हे काय करतात, स्थानिक जो बीट येतो तो घेऊन येतात आणि त्याने ग्रॅनाइटमध्ये छिद्र पाडतात, त्यामुळे व्हायब्रेट होऊन दगड तुटतो। पण मित्रांनो, यांच्याकडे सध्या जी बीट आहे ती अगदी मूळची आहे आणि जो दक्षिणेकडील दगड असतो त्यात याच बीटने हे छिद्र पाडतात आणि दगड तुटतही नाही। पण मित्रांनो, जर दगड रिकामा राहिला तर तो नक्कीच तुटेल। म्हणून मित्रांनो, आपण बाजूला जे काही हे फ्रेम बनवतो, तर जिथे दरवाजा लागतो, जिथे फ्रेम लागतो, तिथे आपल्याला पूर्ण जीव लावून ते फ्रेम लावायचे आहे, जेणेकरून ड्रिलिंगच्या वेळी दगड तुटणार नाही, काम व्यवस्थित होईल आणि जे दरवाजा बसवणारे आहेत त्यांचे पेमेंट थांबणार नाही आणि आपले कामही चांगले होईल आणि त्यांचे कामही चांगले होईल। तर मित्रांनो, कमेंट करून सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली। जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आता हा